हाय हॅलो नमस्कार. आज आहे शुक्रवार दुसरा. तर छान अशी बागेमध्ये आज पूजेसाठी मला फुलं आलेली आहेत. म्हणलं खूप सुंदर वाटत होतं, म्हणजे छान वाटत होतं, एवढी फुलं आलेली होती. आणि पूजेसाठी फुलं मिळायसाठी म्हटलं आज पाऊस तर होता, पण एवढी फुलं आलीत. पावसामुळं काय होत होतं, मध्ये फुलंच येत नव्हती. त्यामुळे मला भीती वाटत होती माझ्या पूजेसाठी आज फुलं येतील काय. तर काय भरपूर आली होती. छान अशी पूजा आज करणार आहे. सोबतच देवीला वस्त्रसुद्धा शिवणार आहे. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पूजा वगैरे करणार आहे ते. सोबतच जेवणाची सुद्धा तयारी करत होते. इकडे शेंगदाणे भाजले, नेहमीप्रमाणे आपलं उपवास म्हटल्यावर लागतंच. माझा उपवास असल्यामुळे खिचडी करणार आहे. आता मुलांसाठी मला डाळ भात वगैरे नॉर्मल जेवण जे करते तेच मी करणार आहे. डाळ भात लावलेला आहे आत्ताच कुकरला. इकडे खिचडी झालेली आहे, कारण मिस्टर डबा घेऊन जाणार आहेत. त्यांचा पण उपवास असल्यामुळे ते पण धरतात आणि माझा पण असतो. मुलांसाठी भेंडीची भाजी आता चिरून घेतलेत, भेंडी ती करणार. भेंडीची भाजी, चपाती, भात, आमटी. हे खोबरं फ्रीजमध्ये होतं. मी थोडा वेळ काय करते, बाहेर काढते आणि मग वाटण करणार आहे त्याच्यासाठी घेते. तर गॅसपाशीच ठेवते, जेणेकरून लवकर मला ते वापरायला मिळेल यासाठी. आता ब्लाऊज पीस माझा मध्ये मी जो ब्लाऊज शिवला त्यातला हा थोडासा तुकडा राहिला होता. म्हणजे थोडा म्हणजे बराच मोठा आहे तसा बघायला गेलं तर. तर ह्याची लांबी बघा, 22 इंच अशी एवढी लांबी मी घेतलेली आहे. आणि जी काही उंची म्हणतात, उंची 7.5 किंवा 7 पण घेतली तरी चालते. तर असा तुकडा आयताकृती घेतलेला आहे आणि अशा प्लीट्स त्याला मी टाकणार आहे. तर बरेच दिवसानंतर मशीनवर बसल्या. तेल घातलेलं नाही, तर तेल आता उद्याच्यालाच किंवा नंतर घालून घेईन. तर तिन्ही बाजूनी काय करणार, दाब टीप देणार आहे बघा. अशा पद्धतीने दाब टीप तिन्ही बाजूनी करून घेतलेली आहे. उलट सुलट दोन्ही बाजू मी इथे दाखवल्या. आणि फक्त काय चुन्या करतात त्या पद्धतीनंच तेवढं करणार आहे. आणि वरून एक पट्टी लावणार आहे, जेणेकरून कलशाला बांधता येईल. कलश म्हणजे जो काय आपण देवपूजेसाठी तांब्या हे करत असतो, वापरत असतो, त्यालाच मी नेहमी कळसाचं पुसते देवाऱ्यावरती. आणि त्याला बांधण्यासाठी असं तयार करायला वस्त्र. मागच्या शुक्रवारी तसंच मी केली. मग दरवर्षी म्हणते छान असं वस्त्र घालून देवीची पूजा करायची. तर ह्या वर्षी घडलं आणि दुसऱ्या शुक्रवारी तर बांधायसाठी केलं. आणि हे ओढणीसाठी वर एक काठ होता माझा, दुसऱ्याचं एका साडीवरचं ब्लाऊज शिवलं तर त्याचा शिल्लक होता. म्हटलं आता ह्याचं काय करूया, त्याला ओढणी अशी करूया म्हटलं देवीसाठी. आणि छान असे देवसुद्धा घासून घेतले मी पितांबरीनेच. आणि दर गुरुवारी वगैरे असे घासते. शुक्रवारी जो देवीचा वार असतो किंवा ह्याचा स्वामी समर्थांचा वार असतो त्या दिवशी मी नेहमी घासूनच देव करते, म्हणजे पूजा करते देवाची. तर हा बघा कलश तांब्या म्हणतो तो, ते ह्या मापाचं मी ते वस्त्र शिवलेलं आहे. पूजा केल्यानंतर दाखवेन कशी उंची वगैरे बसलेलं आहे ते. देव माझे घासून आता छान झालेले चकाकत होते. ज्या दिवशी घासून मी पूजा करेन त्या दिवशी मला फार मन प्रसन्नच होतं माझं त्या दिवशी. आणि छान पण वाटतं घरात बघा. देवीची पूजा पण आपली झालेली सिम्पलच करते, असं जास्त काय त्याला हे करत नाही, पण छान वाटत होतं. छान बसले वस्त्र देवीला. आणि आज जिवंतिका पूजन करायचं असतं. ते जिवंतिका प्रसन्न अशी रांगोळी त्याला त्या दिवसाची वाराची साजेशी अशी काढली. आणि बघा कमळसुद्धा आज उमललेलं आहे. हे कमळ ज्यांच्या घरी उमलतं त्यांच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. अशा भरपूर जाती कमळाच्या आहेत. बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पांढरं पण कमळ आहे आणि पिवळं पण आहे. आता हे पिंक कलरमध्ये बघा छान आलेलं आहे. देवीला आता वाहणार आहे. मला आता उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू करायचे होते, ते करायला मी घेतले. शेंगदाणे छान भाजून घेतले होते, पहिल्यांदा दाखवलंच. त्याचा कूट करून घेतला आणि त्याला 1 वाटी शेंगदाण्याला पाऊण वाटी अशी असा गुळ मी चिरून घेणार आहे. आणि 1 चमचा तूप घालून छान असे लाडू वळणार आहे हातातच. मला असे घरीचे लाडू करायला आवडतात शेंगदाण्याचे, बाहेरचे विकतचे काय नको म्हणते मी, घरातच चांगले लागते. आणि कमी वेळात कमी खर्चात ह्या वस्तू होतात. आणि उपवासाला तर घरातलं शक्यतो खावं, कारण बाहेरचं काय भेसळ असते त्यामध्ये आपल्याला काय माहीत नसते. म्हणून उपवासाचं तरी त्या दिवसापुरतं तरी घरातच शक्यतो उपवासाचे सगळे पदार्थ करावेत. तर शुक्रवारचा दिवस आहे आजचा, उपवास आहे देवीचा. म्हटलं तर शेंगदाण्याचे लाडू, खिचडी आता टाकलीच आहे मगाशी मिस्टरांच्या डब्यासाठी.
तर आल्यानंतर त्यांना पण काहीतरी लागतं खायला म्हणून म्हटलं आता करून ठेवूया लाडू. आता माझा पण फराळ करणारच आहे. सोबत लाडू पण घेणार आणि शाबूच तेवढं केलं आहे, बाकीचं काही केलं नाही. संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा आहे. तर बघा हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते काय कळत नाही. तर मुलांचे डबे वगैरे चालू झालेले आहेत. मुलांना अजून भेंडीच पाहिजे होती म्हणून परत भेंडी करायला घेतल्या. इकडे आता गरम पाणी होताले बादली म्हणजे लाईट गेले. आता मुलांना काय करणार, गरम कशात करणार. तर या बादलीमध्ये गरम पाणी ओतून दिलं आणि आंघोळ्या केल्या सर्वांनी. तर इकडे डबे वगैरे भरायचं चालू होते. सकाळची घाईगडबड माझी फार असते, त्यामुळे शक्यतो जास्त घेताच येत नाही मला. सकाळचं भरपूर लोटून फरशी पुसणं रोजचं असतंच. तर हा मिस्टरांचा डबा आहे दुसऱ्या दिवशीचा, तो मी भरायला लागले. भात, आमटी, चपाती, भाजी, नॉर्मल जेवण असतं तेच घरचं छान असं. तर चला डबा भरून झाले सगळं बाकीचं नाही आवरायला पाहिजे. फक्त मी उठल्या किचनमध्ये आंघोळ करून आले. ते एक डबे नाश्ता ह्याच्यातच चालू होतं माझं सकाळपासून. आता कट्टा आवरायचा आहे, लोटून फरशी पुसायची आणि मग भांडी घासून धुणं वगैरे धुवायचं. ही बाकीची कामं अजून आहेत. त्यामुळे ते गेले की म्हणजे एक जण सकाळी 7:30ला गेला की 10:30ला येतो, तो 11ला जातो. 11 नंतर मग बाकीची राहिलेली कामं करत करत मला 2 वाजलेलेच कळत नाहीत. आणि त्यानंतर परत आणि वरचं धुणं खाली आणायला लागतं. खालचं वरती यामध्ये 2:30-3 वाजून जातात. इतक्यात 4 वाजतात आणि लगेच मोठा मुलगा लगेच येतो. मी म्हणते गेलायस आणि लगेच आलायस असं म्हणते कधी कधी. तर नाही तुला कामातच कळत नाही, तुझी कामं एवढी असतात की तुला टायमिंगच कळत नाही असं म्हणतो मुलगा. इकडे आता मला पाण्याचा जार पण रिकामा करायचा होता. विकतचं पाणी आम्ही घेतोय, एक 10 रुपयाला 20 लिटर मिळतं. मुलगा किंवा मिस्टर जाऊन घेऊन येतात सगळे. तर मिस्टरांचा डबा माझा भरून झाला आहे, त्यांना पिशवीत भरून देत होते. तर त्यांची शुगरची गोळी घातली की झालं. आणि त्यांना एक रुमाल लागतो, तो बघा ही शुगरची गोळी रोज एक द्यायला लागते त्यांना, त्यामध्ये घालून देते. आता म्हणजे विसरायला नको ह्याच्यासाठी मी म्हणते तुम्ही पाकिटच ठेवत जावा एक ह्याच्यामध्ये खिशामध्ये. तर चला इकडे मिस्टर 9:30 वाजता गेलेले आहेत आणि बाकीची राहिलेली कामं माझी चालू आहेत हळूहळू. तर मुलं तशी अंथरूण टाकून म्हणजे जातात, म्हणजे सकाळी 7:30-8ला जातात. त्यामुळे त्यांना पण घाई गडबड होते, सकाळची काढायलाच जमत नाही. मग माझं सगळं आता जेवणाचं तर आता हात संध्याकाळशिवाय घालणार नाही मी आता. त्यामुळे म्हटलं आता पहिल्यांदा हे काढून घेऊया अंथरूण, म्हणजे मला लोटून काढता येईल याच्यासाठी. तर छान असं सकाळची सुरुवात एकदम किचनमधून एंट्री होते, त्यापासून होत असते नेहमीच. आणि आवडते मला उठल्या उठल्या किचनमध्ये जायला. एकदा किचनचं आवरलं की मग माझा असं दिवस असतो बाकीचा राहिलेला असं मी म्हणते. त्यामुळे बाकीचे राहिलेले कामं मी हळूहळू दिवसभर करत असते. ही दुसऱ्या दिवशीची फुलं पण खूप सुंदर आलेली होती. गुलाबाचं बघा पिंक कलरचं मस्त दिसत होतं आज. आणि ही काय नेहमीची आपली डब्बल जास्वंद, सिंगल जास्वंद हा येतच असतो. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.